नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज दिनांक 16/2/2024 रोजी आलेले एकूण 60 GR जे काही आहे ते सर्व आपण त्याबद्दलच्या हेडलाईन्स हे आपण पाहणार आहोत। नेमके कुठल्या कुठल्या विषयाचे GR हे आलेले आहे ते सर्वच आपण हे जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण सगळे GR आपण आता पाहणार आहोत। यामध्ये सर्वात प्रथम जो काही GR हा आला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR आहे। त्याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2023 ते 24 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उर्वरित रुपये 66,667 इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की आत्ताचा नवीन आलेला शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर मित्रांनो, यानंतरची हेडलाईन आपण म्हणजे GR हा पाहूयात कुठला आलेला आहे तो। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेच आलेला GR आहे। याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील कुलसचिव या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही GR 16 तारखेचाच आहे आणि मी लगेच तुमच्यापर्यंत त्याबद्दलचा हेडलाईन हा पोहोचविला आहे। मित्रांनो, समोरील GR पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर का या सर्व GRचे जर का PDF जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे। त्या ठिकाणी मी याबद्दलचे जे काही GR आहे ते अपलोड करणार आहे। तुम्हाला कुठला GR हा पाहिजे आहे त्याबद्दलची मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की तुम्हाला या विषयाचा या विभागाचा हा जो काही GR आहे या नंबरचा तो मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवेल। चला तर मित्रांनो, पाहूयात पुढील GR। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फेच आलेला GR आहे। त्याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मौजे, करंदी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही GR जो काही आहे तोही आत्ताचा आलेला नवीन GR आहे। तर झाला तर मित्रांनो, यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेच आलेला GR आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील एक गोशाळेस अनुदान वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर मित्रांनो, यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो हाही आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे आलेला GR आहे। आपण याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुरू असलेली सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेच्या अंमलबजावणी करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024चाच हा जो काही शासन निर्णय आहे तो आलेला आहे। चला तर मित्रांनो, यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फे आलेला हा GR आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता त्याबद्दलचे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने कडधान्य व तेलबिया खरेदीसाठी राज्य नोडल संस्थांची नियुक्ती करण्यासाठी धोरण निश्चित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे हाही 16 तारखेचा GR आहे। चला तर मित्रांनो, यानंतरचाही GR आपण पाहूयात। या ठिकाणी आपण विभागाचे नाव पाहू शकता की सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो नंतरचा GR आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता याबद्दलचे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबतचा हा जो काही आहे तो GR आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024चा हा शासन निर्णय म्हणजे GR हा आलेला आहे। चला तर मित्रांनो, यानंतरचा GR आपण पाहूयात।
सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की हाही जो काही GR आहे तोही सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागातर्फे आलेला GR आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता याबद्दलचे, मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमीन विक्री व विकास या संदर्भात स्थापित संनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदावरील नेमणुकीबाबतचा हा शासन निर्णय म्हणजे GR हा आला आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तो म्हणजे की सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला GR आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आल्यामुळे संस्थेने केलेल्या नुकसान भरपाईच्या दाव्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की आत्ताचा नवीन आलेला शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचविला आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फे आलेला GR आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई यांना तात्पुरती व्यवस्था म्हणून ATNL पवई येथील 2रा 3रा 4था व 6वा मजला विद्यार्थी निवासाकरिता वसतिगृह खोल्या 295 तसेच आशिमारा हाऊसिंग कंपन्याकडील 85 बेड्स भाडेतत्वावर घेऊन भाडे करारनाम्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आलेला आहे म्हणजे GR हा आला आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 16/2/2024 हा शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव उच्च तंत्र व शिक्षण विभाग म्हणजेच हा पण जो काही GR आहे तो म्हणजे की उच्च तंत्र शिक्षण विभागातर्फे चाललेला GR आहे। याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्ती झालेल्या तथापि अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या डॉक्टर नामदेव आडकुजी हेडाऊ सहाय्यक प्राध्यापक स्थापत्य त्यांच्या सेवा आदी संख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश रद्द करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR लेखाशीर्ष आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फेच आलेला हा जो काही आहे तो GR आहे। याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढविण्याकरिता जाहिरातीच्या माध्यमातून माहिती प्रचार प्रसिद्धी जनजागृती करण्यासाठी जाहिरात माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही लेखाशीर्ष विभाग आपण पाहूयात कुठल्या विभागाचा GR हा आला आहे। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फेच आलेला GR आहे। याबद्दलचे शीर्षक आपण पाहू शकता की सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षात बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुद्ध जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी जाहिरात माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। या ठिकाणी आपण GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो 14व्या क्रमांकाचा तो आपण या ठिकाणी पाहू शकता काय विधी व न्याय विभाग यातर्फे आलेला जो काही आहे तो GR आहे। याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की धर्मदाय संघटनेतील धर्मदाय उपआयुक्त गट पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने नियुक्ती व पदस्थापना करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। निवड सूची या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहू शकता की सन 2023 ते 24 यामधील असणार आहे। या ठिकाणी आपण GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 रोजीचा हा जो काही आहे तो GR हा म्हणजेच आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही GR हा आला आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेच आलेला GR आहे। याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की धर्मदाय संघटनेतील धर्मदाय सह आयुक्त गट पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने नियुक्ती व पदस्थापना करण्याबाबतचाच हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। या ठिकाणी आपण त्याबद्दलचा GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात।
यानंतरचा जो काही जी आर आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो जी आर आहे। याबद्दलचे आपण शीर्षक पाहू शकता की धाराशिव येथे मंजूर नवीन जिल्हा रुग्णालयाची क्षमता 500 खाटा करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तोही आत्ताच आलेला नवीन जी आर आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात। यानंतरचाही जो काही जी आर आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे चाललेला हा जो काही आहे तो नवीन जी आर आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत गट क व ड संवर्गातील नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो जी आर हा आला आहे। आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की 16 फेब्रुवारी 2024 हाही जो काही जी आर आहे तोही आत्ताच आलेला नवीन जी आर आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा जो काही जी आर आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आलेला हा जो काही आहे तो नवीन जी आर आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 1 जानेवारी 2023 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची याबद्दलचा जो काही आहे तो हा शासन निर्णय आहे। मित्रांनो याबद्दलचा जी आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तोही आत्ताच आलेला नवीन जी आर आहे। चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात। यानंतरचाही जो काही जी आर आहे मित्रांनो, तो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे चाललेला हा जो काही आहे तो जी आर आहे। याबद्दलचे शीर्षक आपण पाहू शकता की मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर 3 येथील इमारतीचे स्ट्रक्चर दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात। मित्रांनो हाही जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आलेला हा जो काही आहे तो नवीन जी आर आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता त्याबद्दलचे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेअंतर्गत सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी राज्य हिस्सा 100% निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तोही आत्ताच आलेला नवीन जी आर आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात। यानंतरचा जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो नवीन जी आर आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता प्रारूप निविदा किंमत यामध्ये अंतर्भूत घटकांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तोही आत्ताच आलेला नवीन जी आर आहे। चला तर मित्रांनो जराही वेळ न घालवता यानंतरचा जी आर आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही जी आर आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेच आलेला हा जो काही आहे जी आर आहे। त्याबद्दलचे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई निविदा प्रसिद्धीबाबत सूचना याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की 16/2/2024 रोजीचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। चला तर मित्रांनो यानंतरचा जी आर आपण पाहूयात। यानंतरचाही जो काही जी आर आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेच आलेला हा जो काही आहे जी आर आहे। याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांच्या आधिपत्याखालील कार्यालयाअंतर्गत कनिष्ठ लिपिक नि टंकलेखन संवर्गातील 1 अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। या ठिकाणी आपण याबद्दलचाही जो काही जी आर दिनांक आहे तो पाहू शकता की 16/2/2024 रोजीचाच हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात। यानंतरचा जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो नवीन जी आर आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की शासनमार्फत वाळू रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण राबविण्याबद्दलचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तोही आत्ताच आलेला नवीन जी आर आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा जो काही आहे तो महसूल व वन विभाग यातर्फे आलेला जी आर आहे।
याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत वन्यजीव सफारी प्रकल्प ही बाब समाविष्ट करण्याबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय आहे। याबद्दलचा आपण GR दिनांक पाहू शकता 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचाही जो काही GR आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फे आलेला जो काही आहे तो GR आहे। आपण याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागातील मौजे आंबेगव्हाण तालुका जुन्नर येथे बिबट सफारीच्या सविस्तर प्रकल्प अहवालास DPR मान्यता देण्याबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतर जो काही GR आला आहे मित्रांनो तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेच आलेला GR आहे। याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की सर्व शासकीय कामकाज केवळ ई-ऑफिस कार्यप्रणालीद्वारे करण्याबाबतचा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर यानंतरचाही GR पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेच आलेला GR आहे। आपण याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की वन जमीन रायगड वन संरक्षण व संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत मे भारती एअरटेल लिमिटेड पुणे यांना पनवेल ते पेन रोड NH 66 या अस्तित्वातील रस्त्याच्या कडेने भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 0.0765 राखीव वन जमीन वळती करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR होता तोही आत्ताच आलेला नवीन GR होता। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेच आलेला हा जो काही आहे तो GR आहे। याबद्दलचे शीर्षक आपण पाहू शकता की वन जमीन नागपूर वन संरक्षण व संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत मे रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड नागपूर यांना सारा ते बांद्रा रोड या रस्त्याच्या कडेने भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील 0.6620 हे राखीव वन जमीन वळती करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। मित्रांनो चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे तो म्हणजे की 30व्या क्रमांकाचा तो म्हणजे की महसूल व वन विभाग यातर्फेच आलेला हा जो काही आहे तो GR आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्या अतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 1021 महसुली मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। मित्रांनो चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेच आलेला GR आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता वार्षिक योजना सन 2023 ते 24 प्रचार प्रसिद्धी व प्रशिक्षण 24/06/8589 या लेखा शीर्षका अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय म्हणजे GR हा आला आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आजच आलेला GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे तो म्हणजे की ग्राम विकास विभाग यातर्फे आलेला GR आहे। त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024च्या अनुषंगाने माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विकास सेवामधील सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की GR दिनांक 26/2/2024 रोजी हा जो काय आहे तो GR हा आला आहे। चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही शासन निर्णय म्हणजे GR जो काही आला आहे तो म्हणजे की शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे हा जो काही GR आहे तो आला आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की जागतिक बँक अर्थसहाय्यित स्ट्रेंथिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट म्हणजे STARS या योजनेसाठी अनुसूचित जाती व उपाययोजना घटनांचा SCP तिसरा हप्ता म्हणून केंद्र हिस्सा एकूण
8,95,58,000 व राज्य हिस्सा एकूण 5,97,05,333 असा एकूण रुपये 14,92,63,333 इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय म्हणजेच GR हा आलेला आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तो 16 फेब्रुवारी 2024चाच हा शासन निर्णय आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आलेला GR आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणजे PM पोषण योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाअंतर्गत केंद्र व राज्य हिस्साच्या निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सन 2023 ते 24 यामधील निधी आहे हा। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही GR म्हणजे शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो GR आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण शीर्षक पाहू शकता की महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2023 सन 2023 ते 24चे अनुदान वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय म्हणजे GR आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16 फेब्रुवारी 2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचाही GR आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो नवीन GR आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की बालमोहन मराठा विद्या प्रतिष्ठान गेवराई जिल्हा बीड संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल मादळमोही जिल्हा बीड या शाळेचे मातोरी जिल्हा बीड येथे स्थलांतरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय म्हणजे GR हा आलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताचा आलेला नवीन GR आहे। चालतं मित्रांनो यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचाही जो काही GR हा आला आहे तोही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आला आहे। त्याबद्दलचे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2023 सन 2023 ते 24चे अनुदान वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो GR हा आला आहे। या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आजच्या डेटचाच हा आलेला GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आलेला जो काही आहे तो GR आहे। याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राज्य संरक्षित स्मारकांच्या सुनियोजित व्यवस्थापनाकरिता महावारसा समिती स्थापन करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय म्हणजे GR हा आलेला आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 रोजीचाच हा शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचा 39व्या क्रमांकाचा जो काही GR म्हणजे शासन निर्णय आहे मित्रांनो तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे चाललेला जो काही आहे तो GR आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की महाराणी येसुबाई समाधी मौजे संगम माहुली तालुका जिल्हा सातारा हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याबाबतचा प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी पाहू शकता की GR दिनांक 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तोही आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो GR आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता राज्यातील लोककलावंतांच्या पथकांना अनुदान पॅकेज अंतर्गत भांडवली खर्चासाठी व प्रयोगासाठी सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षात अनुदान मंजूर करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे। चला तर यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात। यानंतरचा जो काही GR आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आलेला जो काही आहे तो GR आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की कोल्हापूर येथे शाहू कृतज्ञता पर्व
निमित्त भारत दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमावरील आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो GR आहे मित्रांनो. आपण त्याबद्दलचे GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024 रोजी, म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच नवीन आलेला GR आहे. चला तर यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात. यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आलेला GR आहे. त्याबद्दलचे शीर्षक आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र दृष्टिबाधित दिव्यांगांकरिता ब्रेल लिपीमध्ये रूपांतरित करण्याबाबत ब्रेल लिपी पुस्तक छपाई खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काय आहे तो GR म्हणजे शासन निर्णय हा आला आहे. आपण याबद्दलचा GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024, म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे. चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात. यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आदिवासी विकास विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो नवीन GR आहे. त्याबद्दलचे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की आदिवासी विकास विभागाअंतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय म्हणजे GR हा आहे. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 16/2/2024, म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे. चला तर यानंतरचाही GR शासन निर्णय आपण पाहूयात. यानंतरचा जो काही GR म्हणजे शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फे आलेला जो काय आहे तो नवीन GR आहे. आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे. त्यासाठी जो काही अर्थसंकल्पित निधी आहे तो म्हणजे की 188.14 कोटी एवढा जो काही आहे तो निधी हा वितरित त्यासाठी केला जाणार आहे. या ठिकाणी आपण GR दिनांक पाहू शकतो त्याबद्दलचा तो म्हणजे की 16/2/2024, म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन GR आहे. चला तर मित्रांनो यानंतरचाही GR आपण पाहूयात. यानंतर जो काही GR हा म्हणजे शासन निर्णय हा आला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता मृद व जलसंधारण विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो GR आहे. याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता भाग भांडवली अंशदानाचे वितरण सन 2023 ते 24 साठी करण्याकरिताचा हा शासन निर्णय आला आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की GR दिनांक 16/2/2024 रोजीचा हा जो काही GR आहे तो आलेला आहे. चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात. यानंतरचा जो काही GR म्हणजे शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जलसंपदा विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो GR आहे. त्याबद्दलचे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की अमृत 2.0 योजनेअंतर्गत जत नगर परिषद जत तालुका जत जिल्हा सांगली या योजनेस पिण्यासाठी पाणी आरक्षण घरगुती पाणीमधून मोठ्या प्रमाणात बिगर सिंचन पाणी हक्क प्रस्ताव मंजूर करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024चा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आहे मित्रांनो. चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फे हा जो काही आहे तो नवीन GR हा आला आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील वरिष्ठ रासायनिक गट संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची तात्पुरती अंतिम ज्येष्ठता सूची दिनांक 1/1/2024 अखेर, म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की कर्मचाऱ्यांची तात्पुरती अंतिम ज्येष्ठता सूचीसाठीचा हा जो काही आहे तो GR हा आलेला आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024, म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे. चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात. यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फे आलेला GR आहे. याबद्दलचे शीर्षक पाहू शकता अर्थसंकल्पित अनुदान 2023 ते 24 मागणी क्रमांक Y04-2702 लहान पाटबंधारे भूजल संपत्तीचे अन्वेषण व विकास आस्थापना योजनेतर 2702-39-18 या शीर्षकाखाली अनुदानसाठीचा हा जो काही आहे तो GR आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024चा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे. चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात. यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फे आलेला GR आहे. याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की अर्थसंकल्पित अनुदान सन 2023 ते सन 2024 मागणी क्रमांक Y06-4402
मृदा व जलसंधारण यावरील भांडवली खर्च योजनेत तर यासाठीचा हा जो काय आहे तो GR आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 16/2/2024 रोजीचा, म्हणजेच हाही आत्ता आलेला नवीन GR आहे मित्रांनो. चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात. यानंतरचा जो काही GR म्हणजे शासन निर्णय आहे मित्रांनो, तो आपण या ठिकाणी पाहू शकता की पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फे चाललेला हा जो काही आहे तो GR आहे. त्याबद्दलचे लेखा शीर्षक आपण पाहू शकता की पाणी पुरवठा योजनांवरील रूपांतरित नियमित अस्थायी CRT आस्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षातील वेतनासाठी संबंधित जिल्हा परिषदांना निधी वितरित करण्याबाबतचे लेखाशीर्ष उघडण्यासाठीचे हे जे काही आहे ते शासन निर्णय आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 16/2/2024 रोजीचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात. यानंतरचाही जो काही GR आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फे चाललेला GR आहे. पाणी पुरवठा योजनेवरील रूपांतरित नियमित अस्थायी CRT आस्थापनेवरील कार्यरत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन थकबाकीसाठी संबंधित जिल्हा परिषदांना निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 16/2/2024, म्हणजे की हाही जो काही GR आहे तोही आत्ताच आलेला नवीन GR आहे. चला तर यानंतरचाही GR आपण समजून घेऊयात. यानंतरचा जो काही GR आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव गृह विभाग यातर्फे आलेला GR आहे. त्याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. छत्रपती संभाजीनगर येथे बंदोबस्ताकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांची परिवहन व्यवस्थापनाकरिता पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्याकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या 8 बस प्रकारातील खाजगी वाहनांच्या खर्चाच्या ₹6,53,986 इतक्या रकमेला कार्योत्तर मंजुरी प्रदान करण्याबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024, म्हणजे की हाही जो काही GR आहे तो आत्ताच आलेला नवीन GR आहे. चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात. यानंतरचाही जो काही GR आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की गृह विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो GR आहे. त्याबद्दलचे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता. केंद्र पुरस्कृत केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्यक योजना भाग 2 योजनेच्या निधी वितरित व विनियोग व्यवस्थापनाकरिता म्हणजे PFMS म्हणजेच की पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीमार्फत कार्यान्वित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024, म्हणजे की हाही GR आत्ताच आलेला नवीन GR आहे. चला तर यानंतरचाही GR शासन निर्णय आपण समजून घेऊयात. यानंतरचा जो काही GR आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता. गृह विभाग यातर्फे चाललेला GR आहे. त्याबद्दलचे शीर्षक आहे वसई ते कल्याण या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 53 अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करणे. या कामासाठी एकूण 119,38,17,000 किमतीच्या अंदाजपत्रकास सागरमाला प्रकल्पाअंतर्गत लेखाशीर्ष 30/51/1891 मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/2/2024, म्हणजेच की 16 फेब्रुवारी 2024 आत्ताच आलेला हा नवीन GR आहे. चला तर यानंतरचाही GR शासन निर्णय आपण पाहूयात. यानंतरचा जो काही GR आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता. गृह विभाग यातर्फेच आलेला GR आहे. शीर्षक पाहू शकता. रेडिओ क्लब येथे पर्यटन जेट्टी टर्मिनल इमारत व तत्सम सुविधा निर्माण करण्याबाबत या कामाचे ₹229.28 कोटी किमतीच्या अंदाजपत्रकात सागरमाला प्रकल्पाअंतर्गत लेखाशीर्ष 30/51/1891 मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय आहे. चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात. यानंतरचाही GR तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. गृह विभाग यातर्फेच आला आहे. शीर्षक पहा. अतिरिक्त अधीक्षक मध्यवर्ती कारागृह अधीक्षक जिल्हा कारागृह वर्ग 1 संवर्गातील अधिकारी यांची दिनांक 1/1/2023 रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचा हा जो काय आहे तो GR शासन निर्णय आहे. त्याबद्दलचा GR दिनांक पाहू शकता 16/2/2024, म्हणजे की हाही जो काही GR आहे तो आत्ताच आलेला नवीन GR आहे. चला तर यानंतरचाही GR शासन निर्णय आपण पाहूयात.
यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता. गृह विभाग यातर्फे चाललेला हा जी आर आहे. त्याबद्दलचे शीर्षक आहे मुरबे तालुका जिल्हा पालघर येथे पाईल जेट्टी बांधणे या कामाच्या ₹16,22,08,594 इतक्या रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय आहे तो आला आहे. आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता 16/2/2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे. चला तर मित्रांनो यानंतरचा जी आर आपण समजून घेऊयात. यानंतरचा जो काही जी आर आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता. गृह विभागातर्फे चाललेला जी आर आहे. त्याबद्दलचे शीर्षक आहे कारागृह विभागातील कंटातरी विधी अधिकाऱ्याच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकता की कारागृह विभागातील जे काही कंटातरी विधी अधिकारी जे काही आहे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आला आहे. या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता 16/2/2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे. तर जराही वेळ न घालवता यानंतरचा जी आर आपण समजून घेऊयात. यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की गृह विभाग यातर्फे आलेला हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता. राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याच्या दृष्टीने स्पेशल पर्पज व्हेकलची स्थापना म्हणजेच SPV ची स्थापना करण्यास तत्वता मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता 16/2/2024चा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे. चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात. यानंतरचा शेवटचा जो काही जी आर आहे मित्रांनो तो आला आहे मराठी भाषा विभाग यातर्फे आलेला जी आर आहे. त्याबद्दलचे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई या कार्यालयाचे प्रलंबित वस्तू व सेवा कर तसेच सन 2023 ते 24 वर्षातील कार्यालयीन भाडे अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो शासन निर्णय हा आला आहे. याबद्दलचा जी आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 16/2/2024 रोजीचा हा जो काय आहे तो शासन निर्णय आहे. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व जी आर आहे शासन निर्णय आहे हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलची जर का तुम्हाला PDF जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्यावर जाऊन तुम्ही जो काही याबद्दलचा जो काही तुम्हाला जी आर हा पाहिजे असेल तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा जेणेकरून त्याबद्दलची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.